झाली की नाही तयारी? बाबा पॅकिंग वगैरे झाले ना? आई तुम्ही पराठे घ्या डब्यात. प्लेन मधलं जेवण बाबांना चाललं नाही तर. आणि हा बॅग्सला नीट रिबिन वगैरे बांधा, नाहीतर ही बॅग आपली आहे का नाही यावरून भांडत बसाल. आणि हो, पुढचे 2 आठवडे इथल्या चिंता करायच्या नाही. आणि काही लागलंच तर इथे व्हॉट्सअप आहे. हा ए आजी, लाडूचा डबा विसरू नको सर. लाडू त्याचं काय आता? हा म्हणजे तुम्हालाच लागतील ना एअरपोर्ट वर खायला. हा तसंच तुम्हालाच. हा हे तुम्ही थांबा रे जरा. आणि ऐका, तिकडे एअरपोर्ट वर उगीच अनोळखी कुणाशी तरी बोलत बसू नका. अरे आम्ही पहिल्यांदाच चाललोय का ट्रिपला? अहो तसं नाही, पण इतक्या वर्षात दोघच पहिल्यांदा जात आहे ना. मग तुम्ही यायचं होतात ना? म्हणजे सगळे एकत्र असले असते तर बरं वाटलं असतं. अरे म्हणजे हे सगळं प्लॅनिंग तुम्ही केलं असतं तर आमची कटकट वाचली असती ना, असं म्हणायचंय तिला. हा अहो आई, सगळ्यांचं शेड्यूल जमवता जमवता ना पुढचं वर्ष उगवलं असतं. नाही होणार मॅनेज. आणि तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना. आम्ही कशाला तुमच्या रोमॅन्सच्या मध्ये मध्ये कबाब मी हंडी. शी, काहीतरीच काय. बरं मी ड्रॉप होतो. शेवटचे सगळे एकत्र कधी भेटलो होतो आपण? या स्क्रीनच्या बाहेर ना, आठवत नाही. मॅडम आता मीच आहे तुमच्या नशिबी. करू आपण छान मॅनेज. रेडी? करू मॅनेज. नक्की आली आहे ना गाडी? हो. बस नंबर तर तोच आहे. हॅलो, ते एअरपोर्ट साठी. हाँ यही है, बैठो. अहो कॅब येईल म्हणाला होता ना शिशिर. अगं ते एअरपोर्ट शटल का काय असतं ना, ते असेल कदाचित. अहो त्याला तो OTP द्यायचा असतो ना. एक मिनिट. अहो ड्रायव्हर, हाँ तो OTP किसको देने का है? आता मलाच सांगा OTP. अरे वा, मी पाठवलेले मॅचिंग स्वेटर्स घातलेत तुम्ही. बघ किती क्यूट दिसताय. ए मी फक्त गरम होईल एवढंच म्हणलो होतो, नाही काही. हॅपी अॅनिव्हर्सरी. आई बाबा तुम्हीच तक्रार करता ना सगळे बिझी बिझी आहेत म्हणून. आता घ्या, 2 आठवडे झेलावं लागणार आहे आम्हाला. पण तुमची शेड्यूल्स केलं सगळ्यांनी मॅनेज. आणि बरं का आजी, या बदल्यात आम्हाला लाडू हवेत. हो अगदी. हा सगळ्यांना लागणार आहेत ते. म्हणून लाडूचा डबा घेतलास का म्हणून विचारलंस ना. त्याने प्लॅन फ्लॉप केला असता. वापस केलं होतं ह्याने. चला सुरू करूया एक अविस्मरणीय प्रवास. प्रवास असो वा आठवणी, कुटुंब एकत्र असलं ना की मजा वाढते आणि अंतर कमी होते. केसरी, एक अविस्मरणीय अनुभव. 41 वर्षांपासून अतिथ्यशील परंपरा.